व्यक्तींशी आपण चर्चा करणार आहोत। या ठिकाणी दामू अण्णा घोडे हे खूप मोठे व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याकडे खूप मताधिक्य आहे, त्याबद्दल दिलीपराव वळसे पाटील यांना काय फटका बसेल असं काय वाटतं तुम्हाला? दामू अण्णा घोडे आणि पोपटराव गावडे ही पेठ भागातली मातबर नेते। खर तर तुम्हाला मी सांगू इच्छितो, ज्यावेळेस खासदार म्हणून आढळराव दादा निवडून गेले होते त्यावेळेमध्ये 60,000 लीड त्यांना आंबेगाव मध्ये होतं आणि त्यावेळेस वळसे पाटील उभे राहिले, त्यांच्या विरुद्ध त्यांच्या पत्नी उभ्या राहिल्या। जर 60,000 लीड आढळरावला होतं तर कल्पना आढळराव का निवडून नाही आल्या? तर मतदार हा त्याचे मतदान बदलत असतो। दामू अण्णा पोपटराव गावडे हे स्थानिक नेते आहेत, स्थानिक राजकारण असेल, पण आज पाण्याची नितांत गरज 42 गावाला आहे आणि असं जर नेतृत्व गेलं तर आमच्या भागाची झालेली प्रगती ही निश्चित कुठेतरी खुंटेल आणि पुन्हा 42 सारखा दुष्काळ होईल। आज 2 साखर कारखाने जर आमच्याकडे चालायचे असतील तर 65 बंधारे भरले पाहिजे, पाणी आले पाहिजे। हे आणण्यासाठी प्रयत्न कोण करणार असेल तर नामदार दिलीपराव वळसे पाटील करतील। आणि आता राहिला प्रश्न बेड भागाचा, तर ते जे स्थानिक नेतृत्व असतं वेगळं आहे आणि साहेबांचं नेतृत्व वेगळं आहे। आज काही झालं तरी या 42 गावामध्ये चांगल्या प्रकारचं लीड साहेबांना भेटेल यामध्ये मात्र शंका नाही। आता तुम्ही बोलले की राजकारण काहीतरी राजकीय कारण आहे, तर त्याबाबत काय सांगा तुम्ही, काय राजकीय कारण असणार आहे ते दामू अण्णा घोडे यांच्या बाबतीत? खरं तर पलीकडचे आमदार त्यांनी वेळोवेळी त्या भागामध्ये येऊन नामदार गावडे साहेबांना डॉमिनेट केलं। हा स्थानिक विषय असतो, कदाचित साहेबांनी त्यांच्या घरात जिल्हा परिषद सदस्य ठेवणं, पंचायत समिती सदस्य ठेवणं हे त्यांना कदाचित रुचलं नसेल, पण त्यांना सुद्धा सरपंच करण्यामध्ये साहेबांचा मोठा हिस्सा आहे, हेही सध्या कामा नाही। आज ही निवडणूक कोणाची व्यक्तिगत नाही, ही निवडणूक बोगदा आणि पाणी प्रश्नाची आहे। यासाठी आमची सुजाण जनता 42 गावातील अतिशय चांगल्या पद्धतीने वळसे पाटलाच्या पाठीमागे उभी राहील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो।